आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अक्षरा, अक्षरा, अहो अहो अक्षरा, तुम्हाला लागलं नाही ना? हो अक्षरा, सॉरी हा, चुकून लागलं. काय हो तुम्हाला? हा, कळत कसं नाही? चुकीची दिशा सांगितली मला आणि लागलं बघा अक्षराला. हे उर्वशे, तू काय डोक्यावर पडलेस का? अगं मी विरोधी टीम मध्ये आहे. मी जे सांगतोय त्याच्या विरोधात तुला करायचंय. मी सांगतोय ते करायला कशाला गेलीस? एक मिनिट, आता कोणी कोणाला दोष देऊ नका. चुकून लागलं असेल, सोडून देऊया आपण हा विषय. ठीक आहे मामी. आपण सगळे आनंदात एन्जॉय करतोय की नाही? मग एन्जॉय करूया ना. चला आता, मला खेळायला देणार आहात की नाही? मला पण खेळायचंय. काय हो? हा, चला चला चला, या या या. अक्षरा तुम्ही इकडे या, हे पकडा. हा चला, आता एकदम सावकाश खेळा बरं का. हा हा, आणि जिंका, कळलं काय? हा, आता मला सांगा हे किती आहे? 2. वा 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 वा, मस्तच आहे. हे किती आहे? 4. हा, वा 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 वा. चला, 1 2 3 4 सुरू. अक्षरा, 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 पुढे. हा हा, ये. अक्षरा बरोबर आहे, अगदी बरोबर. अक्षरा समोर मारा. अक्षरा, अहो लय लागलंय का? बघू. नाही हो, किरकोळ आहे. अहो बघू इथं. अहो बघू म्हणलं ना. बघ अहो, चला चला. पण इतकं काय झालं नाहीये. या बसा इथं. बसा, मी औषध लावतो. बसा. अहो पण इतकं काही नाही झालेलं. तुम्ही शांत बसा म्हणलं ना. चल, दे हात. नाहीच ऐकणार ना तुम्ही. काय ऐकू? हा, बायकोची सेवा करायला एवढी संधी मिळतीये तर ती संधी मी सोडू होय? हा, दे हात. हो का? तुम्ही इतकं काय काय करत असता माझ्यासाठी, त्याचं काय? वा, अहो तुम्ही आपल्या कुटुंबासाठी करता त्याचं काय? हा, आणि अक्षरा तुम्हाला एक सांगू काय, तुम्ही ना आज लय भारी खेळलात बघा. हा, तुम्हाला माहिती मी इतकं छान का खेळू शकले?
हा काका माझा नवरा होता ना माझ्यासोबत म्हणून. नाही खरंच तुम्ही इतकं छान आणि करेक्ट गाईड केलं ना, मला फक्त तुमचे शब्द ऐकू येत होते. एकदम छान मार्गदर्शन केलं मला, माहितीये तुम्हाला, म्हणून मी इतकी छान अंडी फोडली माहितीये. झालं मोडलं ते हरभऱ्याचं. हा अहो मी एवढं मोठं काही बी केलं नाही. उलट आहे ना हे समजा माझ्यामुळेच झाले बघा. मॅच तो खेळ मांडला नसता ना तर माझ्या चेहऱ्यावर इतका आनंद आला नसता. अहो नाही खरंच इतक्या दिवसांनी मला खरंच खूप फ्रेश वाटतंय. आता बघा उद्याचा पेपर मी कसा मस्त देते ते. तो तर तुम्ही लिहणार आहेच, पण आता आहे ना जरा आराम करा, शांतपणे झोपा, म्हणजे उद्या आहे ना तुम्हाला अजूनच फ्रेश वाटेल. हा काय बर मी आलोच. देवी आई, आज अक्षरानं घेतलेल्या कष्टाचं चीज होऊ दे. आजची परीक्षा सुरळीत पार पडू दे. देवी आई, अक्षराला भरभरून यश मिळू दे. लई सोसलंय पोरीनं, आता आणखी परीक्षा नको. उर्वशी, अगं अक्षरा कुठे आहे, दिसली का तुला? नाही ताई, मला तर नाही दिसली. अजून कशी बाहेर आली नाही? काय पोरगी आहे, हिच्यावर काही बी प्लॅन केला तरी शेवटी फसणारच. आता ही पोरगी परीक्षेला गेली आणि पास झाली तर? अक्षरा, अगं पोरी येळ होईल तुला. ताई, परीक्षा अक्षराची आहे, पण तिच्यापेक्षा ना मला जास्त टेन्शन आले. वहिनी, तू काय बी काळजी करू नकस. अगं आपली अक्षरा लई हुशार आहे, ती अधिकारी बनणारच. ए बारक्या, अहो आई बारक्याला बघितलं का तुम्ही कुठं? अरे हा बघ. ए बाबा, अरे परीक्षा तिची आहे आणि तू काय एवढा नटलायस? ए बारक्या, तुला कळायचं नाही ते. बरं हे समजू सोड, मी तुला जे काम सांगितलं होतं ते केलंस का? हा गाडीत पेट्रोल केवढं आहे ते चेक केलंस का? टायर मध्ये हवा वगैरे समजा नीट आहे की नाही बघितलंस का? अरे सगळं एकदम टकाटक आहे बघ, कामच पत्ते. तू सांगितलंस का नाही तेव्हाच लगेच जाऊन बघून आलो. अरे सुंदर, पर अक्षरा का बाहेर येत नाही अजून? अजून कसं आवरलं नाही तिचं? उगा येळ व्हायला नको रे परीक्षेला. आई झालंय माझं आवरून, वेळेत आहे मी, काळजी करू नका. आता फक्त तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. नमस्कार. यशस्वी हो, मोठी अधिकारी हो. अक्षरा, ताई, हा अक्षरा, हे पेन खास तुझ्या परीक्षेसाठी आणले. यानच पेपर लिह. थँक्यू आई. बरं चला, आम्ही निघतो आता, उगीच येळ नको व्हायला. हा चला चला. थांब सुंदर. अक्षरा इकडे ये. हात पुढं कर, दही साखर घे. अगं कर की हात पुढं. अक्षरा अगं घे की, एवढा काय विचार करायचा? घ्या. डावा हात पुढं करतात वय. अक्षरा अगं शुभ कार्यात उजवा हात पुढं करायचा असतो. उजवा हात पुढं कर. अगं अक्षरा येळ होतोय, लवकर हात पुढं कर.
अगं वहिनी, अक्षरा अगं काय हे? किती सुजलाय हात तुझा? कालच का बोलली नाहीस? डॉक्टरांना दाखवलं असतं ना? अगं अक्षरा, मला बोलली असतीस तर रक्तचंदन उगाळून लावलं असतं की हाताला. अहो अक्षरा, अहो आता तुम्हाला पेपर लिवायला जमणार आहे का? परीक्षा देऊ शकता का तुम्ही? अहो नक्की जमेल मला. हे बघा, अहो अक्षरा, अहो किती सुजलाय तुमचा हात. अहो औषध लावून बरं वाटलं नव्हतं तर मला सांगायचं नव्हतं. आपण सकाळ सकाळ डॉक्टरकडे जाऊन आलो असतो. हा आता कसं देणार आहे तुम्ही परीक्षा? अहो तुम्ही उगाच काळजी करता. इतकं काही नाही झालंय, बरा आहे माझा हात. वा, अहो तुमचा एवढा हात सुजलाय आणि वर काय नाही म्हणताय वर, आणि काळजी बी करू नका म्हणताय. काळजी वाटणारच नव्ह. अक्षरा अगं काल रात्रीच बोलली असतीस तर आपण डॉक्टरला दाखवलं असतं. उगीच अंगावर काढलंच बघ तू. आई ठीक आहे, मी आता हे दुखणं आणि सूज यापेक्षा महत्वाचं परीक्षेला जाणं आहे, तिथे उशीर नको व्हायला. अगं अक्षरा, एवढी सूज आहे हाताला आणि परीक्षेला कसं काय निघाली तू? वय नव, आणि अक्षरा नेमका उजवाच हात आहे. अशा हातानं कसा लिहिणार आहेस पेपर? काय बरं करावं? सुंदर, एक काम कर, तिला आधी डॉक्टरकडे घेऊन जा. त्यांनी औषध दिलं ना तर दुखणं जरा कमी होईल, मग पेपर नीट लिहिता येईल तिला. डॉक्टरकडे घेऊन जा ना, मगच तिला परीक्षा केंद्रावर सोड. कळतंय का? बरोबर बोलतेय वहिनी. दुखणं थांबल्याशिवाय पेपर लिहता यायचा नाही तुला. तेव्हा डॉक्टरला हात दाखव आणि मगच पेपरला जा. वय वय, परीक्षा बी महत्वाची आहे आणि डॉक्टरकडे जाणं बी महत्वाचं आहे. अहो आता हे सगळं करत बसलो तर परीक्षेला वेळेत नाही पोहोचू शकणार. फक्त 2 तास उरले, निघूयात लवकर. अगं अक्षरा, अजून 2 तास आहे. जाता जाता जर तू डॉक्टरकडे गेलीस तर तुलाच बरं वाटल. नाही तर उगाच फुका केल्या वाट्या घाटी आणि जीव गेला रेट्या रेटी. असं नको व्हायला. आपल्या जीवापेक्षा ती परीक्षा महत्वाची आहे का? तसं नाहीये मामी. परीक्षा सेंटरला 1 तास तरी आधी मला पोहोचावं लागेल. त्याच्या आधी सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण कराव्या लागतात. त्या सगळ्या गडबडीत ना डोकं शांत असणं खूप गरजेचं आहे. तरच मी पेपर द्यायला कॉन्सन्ट्रेट करू शकेन. ते काही मला माहित नाही अक्षरा. आधी डॉक्टरकडे जायलाच हवं. अगं अशा दुखऱ्या हातानं कसा लिहिणार आहेस पेपर? वय ग पोरी, अगं डॉक्टरचं औषध घेऊन कळा कमी झाल्या ना तरच पेपर लिहायला सुचल तुला. नाही तर काय बी जमायचं नाही बघ. हे बघा, तुम्ही समजून ना शांत बसा. आपण इथं बोलून ना येळ वाया घालवते बघा. अक्षरा, तुम्ही आता फक्त माझं ऐकायचं. आपण आधी डॉक्टरांकडे जाऊया, तिथे हात दाखवूया, नंतर परीक्षेला जाऊया. कळलं? ठीक. बरं मी काय म्हणते ताई, तुम्ही 2 जण दवाखान्यात जाणार, तुम्हाला काही लागलं तर मी बी येते तुमच्या संगत. चला. वय वय, ते योग्य राहील. अक्षरा निघा तुम्ही लगेच. पर 1 मिनिट, जाण्याआधी दही साखर खाऊन जा. आणि काही काळजी करू नको, आई अंबाबाई यश देईल तुला. होय, या आता लवकर. येते. चल. येते ताई. देवी आई, अक्षराची परीक्षा नीट पार पडू दे. अक्षरा, अहो चला लवकर, आपल्याला लय घाई करायला पाहिजे बघा. अहो समधी ना तारेवरची कसरतच आहे आपली. अहो आपण तिघं कसं जाणार गाडीवरनं? अक्षरा तू काळजी करू नको. हा, तुम्ही जा गाडीवर पुढे, मी रिक्षाने येते. जा.
बरं चला चला आता उशीर नको व्हायला पेपरला. होय होय पटकन थांबा निघूया. थांबा गाडी सरीर करू ते हा, सावकाश बसा हो. या सावकाश सावकाश बसा. हा बसलात काय हो बस. हा चल. हे बघा हळू जा. पेपरला 10 मिनिटं लेट झालं तरी चालतंय. उगाच फास्टामध्ये जाऊन नवीन उद्योग वाढून ठेवू नका. जा सावकाश. होय मम्मी आम्ही सावकाशच जातो हा. आणि तुम्ही बी आपले भोटे डॉक्टर आहेत की नाही त्यांच्याकडे या हा. चला निघतो. होय. अक्षरा आता तुझा पेपर दवाखान्यातच होणार. तिथं तुला कसं अडकवून ठेवते बघच आता. काय निघाली का अक्षरा परीक्षेसाठी? वय वय निघाली. पण हाताचं दुखणं मागे लागले ना का. इथून आता ती डॉक्टरकडे जाणार आहे. तिकडून मग पेपरला जाणार आहे. हे बघा साहेब मी हितवर समजा आणून ठेवले. पुढं काहीतरी करायला पाहिजे. ती बया परीक्षेला जाता कामा नाही. काळजी करू नका. ती परीक्षेला सेंटरवर वेळेत जरी पोहोचली तरी परीक्षा देऊ शकणार नाही. म्हणजे मास्टर प्लॅन. खरं तर या वेळेसाठीच मी शेवटचा हत्यार वाचून ठेवला होता. तुमचा प्लॅन पण तो मला कसा ठावा नाही. कळेल सगळं. आधी त्या हॉस्पिटलचा ऍड्रेस सांगा. भोईटे हॉस्पिटल. ठीक आहे मी येतो तिथे आणि पुढचा प्लॅन काय ते सांगतो. होय. ओके. नक्की काय असेल याच्या डोसक्यात. असो आधी दवाखान्यात पोचणं गरजेचं आहे. हाय साहेब त्या उर्वशी मामीने ना हे सगळं मुद्दाम घडून आणलंय बघा. म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुला? अहो तुम्ही बघितले ना वे. हा नाही म्हणजे आधी त्या काय म्हणल्या का मला खेळायचं नाही. मग असं अचानक काय ठरलं असेल. नंतर त्या म्हणल्या का मला खेळायचंय. बरं आल्या तर आल्या डायरेक्ट अक्षराजवळ पोहोचल्या. मी तुम्हाला सांगतो अक्षराताईला परीक्षेला बसू द्यायचं नाही ना म्हणून मुद्दाम केलंय त्यांनी हे सगळं. हे बघ बारक्या मला हे मान्य आहे का आजवर उर्वशीनं अक्षराला लई त्रास दिला आहे. पण यावेळी तिनं हे मुद्दामून केलं असेल असं नाही वाटत मला. वहिनी तिच्यावर भरोसा ठेवणं कायमच अंगलट आलंय आपल्या. ती बाई सुधारणाऱ्यातली नाही. काय बी वागू शकते ती. तेव्हा बारक्या म्हणतोय ना ते अगदीच चुकीचं आहे असं बी नाही. तुम्ही दोघं माझा जरा ऐकता का? मला वाटतं आता हा मुद्दाच महत्वाचा नाही. आता महत्वाचं काय अक्षरा परीक्षेला येत पोचायला हवी. पोरीने या परीक्षेसाठी खूप कष्ट घेतलेत. जीव तोड मेहनत केली. तिला ही परीक्षा देता यायला हवी. होय ना मला बी तेच टेन्शन आलंय बघ. त्या जर परीक्षेला वेळेत पोचल्या नाहीत ना तर लय खचून जातील. मला बी तीच काळजी लागून राहिली र. सुंदर ना अक्षरा
दवाखान्यात पोचले असतील ना व डॉक्टरला भेटून परीक्षा केंद्रावर येत पोचायला हवीत पोर. बारक्या हा. सुंदरला फोन करून बघते. हा विचार सुंदरला काय परिस्थिती आहे तिकडं. काय र काय झालं. नाही लागत आहे फोन. अरे पुण्यांदा प्रयत्न करून बघ लागत. नाही लागत आहे फोन. अरे देवा. अरे तुम्ही दोघं बी जरा शांत व्हा. दवाखान्यात असतील की पोरं. हो हा हा अहो त्या दवाखान्यात आत गेलं ना का फोन नाही लागत. माझ्या बी आता लक्षात आलं. ते बाहेर आले का नाही का लागल फोन. अरे पर परीक्षेला फक्त 1.5 तास राहिलाय. सुंदर ना अक्षरा पोचतील ना बबे. आई अंबाबाई आता तूच पोरीच्या पाठीशी उभी राहा. तिची परीक्षा सुरळीत पार पडू दे.